तर बघा मित्रांनो, कितीही अभ्यास करायला बसलं तरी अभ्यासात लक्ष लागत नाही. कितीही काही केलं तरी अभ्यास करू वाटत नाही. मग यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? नेमका अभ्यास कसा केला पाहिजे? त्या अभ्यासामध्ये मन रमतच नाही. मग नेमकं काय केलं पाहिजे? तर खास आज तुमच्यासाठी मी शुभांगी पवार आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की अभ्यासात मन रमण्यासाठी कोणत्याही 6 टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे की आपलं मन आपण अभ्यासामध्ये कसं रममाण केलं पाहिजे, कसं रमवलं पाहिजे, आपल्याला अभ्यास कसा काय करू वाटला पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मधून सांगणार आहे. चला तर मग चॅनलला अजूनही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला त्या 6 टिप्स मी सांगणार आहे, तर त्या 6 टिप्स खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि त्या तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. त्या खास तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी खूप उपयोगी पडणार आहेत, खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर बघा, आता आजकाल कसं झालेलं आहे की आपली मुलं अभ्यासाला बसली की काय होतं की त्यांचं अभ्यासात लक्षच लागत नाही. त्यांना अभ्यास करावासाच वाटत नाही. अभ्यासाबद्दल गोडीच निर्माण होत नाही. मग नेमकं काय केलं पाहिजे? अशा काही गोष्टी आहेत का की त्या त्यांना डिस्टर्ब करत आहेत? अशा काही वस्तू आहेत का की त्या त्यांना डिस्टर्ब करत आहेत? त्यांनी स्वतःला काही नियम घालून घेतले पाहिजेत का? नेमका काय बदल केला पाहिजे की जेणेकरून त्यांचं अभ्यासामध्ये मन लागणार आहे, त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार आहे. तर अशाच काही आपण 6 टिप्स पाहणार आहोत आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जर त्या टिप्स तुम्ही फॉलो केलात तर तुमचं जीवन खरोखरच बदलून जाणार आहे. तुमची लाईफ खरोखर बदलून जाणार आहे आणि मग तुमचा अभ्यास इतका फास्ट होणार आहे की तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार की आपण इतक्या पुढे गेलो, की आपण इतक्या पुढे जाऊन आपल्याला यश संपादन आपण या एक्झाम मध्ये केलेलं आहे. तर सर्वांसाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, अभ्यासामध्ये मन रमण्यासाठी कोणत्या 6 टिप्सचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या टिप्स आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपण यश संपादन करू शकणार आहे. नक्कीच आपल्याला अभ्यास करू वाटणार आहे. तर बघा, त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे आणि ती गोष्ट सध्या आपण खूप यूज करतो, ती म्हणजे मोबाईल. पहिली गोष्ट आहे मोबाईल. तर मोबाईल आपण दूर ठेवला पाहिजे. मोबाईल दूर ठेवणे, मोबाईल दूर ठेवा. बघा, जर तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागायचं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर ठेवला पाहिजे. तो तुम्ही बघितला नसला पाहिजे. कारण काय होतं की मोबाईल जर आपल्या जवळ असला तर आपल्याला अभ्यास करू वाटत नाही. सारखंच वारंवार काहीतरी मेसेजचा आपल्याला आवाज येतो किंवा कोणाचा तरी आपल्याला फोन येतो किंवा काहीतरी आपल्याला त्यामध्ये बघू वाटतं. त्याच्यामुळे मोबाईल हा पहिल्यांदा आपण दूर ठेवला पाहिजे आणि जेव्हा तो तुम्ही दूर ठेवाल तेव्हा तुमचा खूप छान अभ्यास होणार आहे. कारण मोबाईलमुळे काय व्हायला लागलेलं आहे आता की मुलांचं असू दे, पालकांचं असू दे, सगळेच त्याच्यामध्ये खूप बिझी आहे त्या मोबाईलमध्ये. आणि जर आपली मुलं अभ्यास करताना जर आपण जर मोबाईल घेऊन बसलो तर त्या मुलांचंही लक्ष लागत नाही. तुम्ही तसं करून बघा. जेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन बसलेला असता आणि तुमचं मूल अभ्यास करत असतं तर तेव्हा त्या मुलांचंही लक्ष अभ्यासात लागत नाही. बघा, आपण जे काही मोबाईलमध्ये बघतो तर त्याकडे सगळं लक्ष मुलांचं असतं. तर त्यामुळे स्वतः आधी आपण पालक म्हणून हे आपण आधी केलं पाहिजे आणि मग आपण मुलांना सांगितलं पाहिजे. तर मोबाईल हा लांब ठेवला पाहिजे जेणेकरून आपलं लक्ष त्या अभ्यासामध्ये लागणार आहे. आपला पूर्ण वेळ त्या अभ्यासामध्ये जाणार आहे. तर आपण अभ्यासामध्ये स्वतःला झोपून दिलं पाहिजे, मगच आपला हा परिपूर्ण अभ्यास होणार आहे. तर पहिली जी टिप्स आहे तर ती खूप महत्वाची आहे, तर ती म्हणजे मोबाईल दूर ठेवला पाहिजे आपण. दुसरी टिप आहे बघा, दुसरी टिप्स महत्वाची आहे ती म्हणजे आपल्याला पुरेशी झोप मिळाली पाहिजे. पुरेशी झोप मिळाली पाहिजे. तर बघा, झोप सुद्धा खूप महत्वाची आहे. जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली तर आपला मेंदू खूप छान कार्य करू शकतो. जर आपल्याला झोपच नाही मिळाली तर आपला मेंदू व्यवस्थित कार्य करत नाही. आपले जे शरीराचे अवयव आहेत ते सगळे अवयवाचे थकलेले असतात बघा. कारण का की झोप खूप महत्वाची आहे शरीराला. जर आपण झोपलो व्यवस्थित तर आपले सगळे पार्ट जे आहेत शरीराचे ते एकदम छान राहतात. आपला मेंदू छान प्रकारे काय होतो की क्रियाशील राहतो. त्यामुळे आपल्याला पुरेशी झोप सुद्धा मिळणं खूप महत्वाचं आहे. 6 ते 7 तास झोप आपल्याला किमान मिळाली पाहिजे. म्हणजेच आपण जरी दिवसभर तुम्ही अभ्यास केला तर संध्याकाळी तुम्ही जागरण न करता किमान 6 ते 7 तास
किमान 6 तास तरी तुम्हाला झोप मिळाली पाहिजे. आणि जर झोप व्यवस्थित झाली तरच तुमचं लक्ष अभ्यासामध्ये लागणार आहे. अन्यथा मग तुमचं लक्ष अभ्यासामध्ये लागणार नाही. तुमचा दिवसभर तुम्हाला कंटाळा जाणार आहे, तुम्हाला खूप बोरिंग वाटणार आहे, तुम्हाला खूप आळस येणार आहे. त्यामुळे झोप खूप महत्वाची आहे. दुसरा जो पॉइंट आहे आपला तो म्हणजे आपल्याला पुरेशी झोप मिळाली पाहिजे. तिसरी स्टेप असणार आहे स्वयंशिस्त. तिसरी स्टेप आपली असणार आहे ती म्हणजे स्वयंशिस्त. म्हणजेच आपण स्वतःला अशी शिस्त लावून घेतली पाहिजे मित्रांनो. जर आपण काही नियमांच्या मध्ये राहिलो, जर आपण स्वतःला काही नियमांमध्ये ठेवलं तर काय होणार आहे की आपण त्या नियमाच्या बाहेर जाणारच नाही. बघा, जर आपण स्वतः नियमामध्ये राहिलो तर आपण त्या नियमाच्या बाहेर जाणार नाही. कारण स्वयंशिस्त खूप महत्वाची आहे. स्वतःला आपण शिस्त लावून घेतली पाहिजे की मी या वेळेत या विषयाचा अभ्यास पूर्ण केलाच पाहिजे आणि तो मला करायलाच पाहिजे. जर तुम्ही त्या वेळेत अभ्यास पूर्ण केलात तरच काय होणार आहे की तुमचं जे डेली रुटीन आहे तर ते रुटीन व्यवस्थित बसलेलं असणार आहे. जर तुम्ही आज म्हणलात की मी आज मराठीचा अभ्यास दुपारपर्यंत करेन, दुपारनंतर मी गणितचा अभ्यास करेन, परत उद्या मी दुपारपर्यंत इंग्लिशचा अभ्यास करेन, दुपारनंतर मी सायन्सचा अभ्यास करेन. जर तुम्ही हे रुटीन ठेवलं तर तुम्ही काय होणार आहात की सक्सेस होणार आहात. जर तुम्ही स्वतःला शिस्त नाही लावली तर मग काही फायदा होणार नाही. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत तर त्या स्वतःला तुम्ही शिस्तीमध्ये लावून ठेवल्या पाहिजेत आणि मगच काय होणार आहे की तुमचा जो अभ्यास आहे तर तो अभ्यास वेळेत पूर्ण होणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. कारण असं म्हणतात की गेलेली वेळ पुन्हा येत नाही. तर ज्या त्या वेळेमध्ये जो तो अभ्यास आपण केलाच पाहिजे. जर त्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास केलात तर काय होणार आहे की तुमचा तो अभ्यास पूर्ण होणार आहे. आता परीक्षा खूप लांब आहे, मग आहे अवकाश करू सावकाश असं म्हणून काहीच उपयोग नाही. तर परीक्षा जरी पुढे असेल तर सुरुवातीपासून जर हळूहळू तुम्ही 2-2 तास किमान अभ्यास केलात तर काय होणार आहे की परीक्षेपर्यंत तुमचा अभ्यास, तुमचा सिलेबस हा पूर्ण होणार आहे. म्हणजेच तुमची गडबड होणार नाही, तुमची घाई होणार नाही. जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसलेला असणार आहे. त्यामुळे स्वयंशिस्त लावा स्वतःला तुम्ही की दररोज 2 तास तरी अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही असा या प्रकारे अभ्यास जर केलात तर तुमचा अभ्यास हा पूर्ण होणार आहे. तुमचा अभ्यासामध्ये मनही रमणार आहे. तर हे आपण 3 पॉइंट बघितले. आता आपण चौथा पॉइंट बघूया. चौथा पॉइंट आपला असा आहे की शांत जागेत आपण अभ्यास केला पाहिजे. शांत जागा. अभ्यासासाठी आपण अशी शांत जागा निवडली पाहिजे की तिथे आपल्याला कोणाचाही डिस्टर्ब झाला नसला पाहिजे. अशा शांत जागेमध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे की आपल्या अभ्यासामध्ये मन लागणार आहे. तुम्ही करून बघा तुम्ही अशा शांत वातावरणामध्ये जावा आणि तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पाठांतर करा किंवा तुम्ही तुमचं जे काही लिखाण वगैरे असेल तर तुम्ही ते करा. बघा, तुमचा अभ्यास 1-2 तासामध्येच पूर्ण होतो. पण जर तुम्ही अशा दंग्याच्या ठिकाणी बसला असाल किंवा जर तुम्ही टीव्ही बघत अभ्यास केला, तुम्ही मोबाईल बघत जर अभ्यास केला तर याचा काहीच फायदा होणार नाही. काय होणार आहे की तुमचं लक्ष मग अभ्यासामध्ये लागणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अशी जागा निवडा की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणताही डिस्टर्ब होणार नाही. जर तुम्ही अशा शांत जागी जर अभ्यास केलात तर तिथे तुमचं मन छानपणे रमणार आहे. तुम्हाला पुढे काय आहे तुम्हाला हे जाणून घ्यायची तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला हे जाणून घेण्याची ओढ लागणार आहे. आणि त्यामुळे तुमचा अभ्यास अगदी शांत वातावरणामध्ये खूप छान आणि एकदम छान तुमचा परफेक्ट अभ्यास होणार आहे. हा झाला आपला चौथा पॉइंट. आता आपला 5वा पॉइंट आहे की तुम्ही एकाच विषयाचा अभ्यास वारंवार केला नसला पाहिजे. एकाच विषयाचा अभ्यास हा वारंवार न करणे. तर बघा, एकाच विषयाचा अभ्यास आपण वारंवार केला तर काय होतो. तर बघा, जर तुम्ही एका दिवसामध्ये तुम्ही एकच विषय घेतलाय आणि तुम्ही त्याचा अभ्यास दिवसभर करताय. बघा, आता तुम्ही ठरवलं की आज मराठीचा अभ्यास मी करणार आहे. मग तुम्ही सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत जर तुम्ही एकच पुस्तक घेऊन बसाल तर काय होतं माहितीये का, तर आपल्याला खूप बोरिंग होऊन जातं. सारखं काय तेच आपल्याला वाचायसारखं या विषयाचा आता अभ्यास करून मला खूप कंटाळा आलाय, हे असं मुलांना वाटतं. त्यामुळे एकाच विषयाचा अभ्यास आपण दिवसभर नाही केला पाहिजे. किमान 2 तास तुम्ही एका विषयाचा अभ्यास करा, परत तुम्ही दुसरा विषय घ्या, परत तुम्ही उद्या आणि हेच विषय घेऊ शकता. मग तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करत चला. मग बघा, एका दिवसामध्ये एका विषयाचा अभ्यास करू नका.
कारण तो तुम्हाला खूप कंटाळवाणा वाटणार आहे, तुम्हाला खूप बोरिंग वाटणार आहे, तुम्हाला तोच 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 अभ्यास करू वाटणार नाही, तुम्हाला त्याच विषयाचा अभ्यास करू वाटणार नाही. बघा, जर आपल्याला दिवसभरामध्ये एकच गोष्ट खायला दिली तर ती आपण खाऊ का? बघा, जर तुम्हाला सांगितलं की दिवसभर तू आज जेवायचं नाही, तू दिवसभर आज जेवायचं नाही, तू दिवसभर आज शेंगदाणे खात बस, तर आपण खाऊ का हो? तर ते खाऊन आपल्याला कंटाळा येणार येणार नाही का? दिवसभर आपण जर शेंगदाणे खात बसलो तर आपल्याला इतका कंटाळा येईल की ते आता आपल्याला बघू सुद्धा वाटणार नाही. म्हणजेच तसंच या विषयांचं सुद्धा असतं. दिवसभर जर आपण एकाच विषयाचा अभ्यास केला तर ते पुस्तक जे आहे तर ते आपल्याला बघू सुद्धा वाटणार नाही. म्हणजेच तो विषय आपल्याला खूप कंटाळवाणा वाटेल आणि त्या विषयाचा अभ्यास आपल्याला पुन्हा नकोच वाटेल करावासा. त्यामुळे एका विषयाचा अभ्यास हा दिवसभर तुम्ही करण्यात टाळा. तर तुम्ही एकदम 2-3 विषय निवडा आणि टप्प्याटप्प्याने 1-2 तास तुम्ही त्या विषयांचा अभ्यास करा. म्हणजे काय होणार आहे की तुम्हाला कंटाळवाणं बोरिंग वाटणार नाही, तुमचा अभ्यासही परफेक्ट होऊन जाईल. तर बघा, हा झाला आपला 5वा पॉइंट, एकाच विषयाचा अभ्यास वारंवार न करणे. हे आपले 5 पॉइंट झाले. तर आपले लास्ट पॉइंट बघतोय, आपली टिप्स लास्ट आहे 6वी. तर ती म्हणजे दररोज सकाळी 4ला किंवा 5ला आपण अभ्यास करायला उठलं पाहिजे. हे आपण डेली रुटीनच ठेवलं पाहिजे. दररोज सकाळी जर तुम्ही 4ला किंवा जर 5ला उठत असाल तर बघा, सकाळच्या त्या छान वातावरणामध्ये, सकाळच्या त्या सुंदर एकदम शांत वातावरणामध्ये तुमचा अभ्यास इतका परफेक्ट होणार आहे की असे म्हणतात की पहाटे जर अभ्यास केला तर त्यावेळी अभ्यास केलेला आपल्या लक्षात राहतो. मग जर तुम्ही सकाळी दररोज तुम्ही टायमिंग ठेवा. एकदा जर तुमच्या शरीराला सवय लागली ना सकाळी लवकर उठायची, मग तुम्हाला त्याच वेळेला जाग येते. तुम्ही दररोज सकाळी 4ला किंवा 5ला उठून जर अभ्यास केलात तर तुमचा अभ्यास खूप छान होणार आहे. तुमच्या ते मेमरीमध्ये एकदम फिट बसणार आहे. तर ज्या काही कन्सेप्ट आहेत तर त्या तुमच्या कन्सेप्ट विसरणार नाहीत. त्यामुळे दररोज तुम्ही सकाळी 4ला किंवा 5ला तुम्ही उठलंच पाहिजे अभ्यास करायला. कारण सकाळी केलेला अभ्यास हा खूप छान असतो आणि तो लक्षात सुद्धा राहतो आपल्या. म्हणजे तुम्हाला याच्यामुळे काय होणार आहे की जर तुम्ही या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचं अभ्यासामध्ये मन रमणार आहे. जर तुम्ही या प्रकारे अभ्यास केलात तर काय होणार आहे की तुमचं लक्ष त्या अभ्यासामध्ये लागणार आहे, तुम्हाला अभ्यासाविषयी आवड निर्माण होणार आहे. तर बघा, या त्या 6 टिप्स आहेत मित्रांनो, की मोबाईल दूर ठेवा, पुरेशी झोप घ्या, स्वयंशिस्त लावा, शांत जागेमध्ये अभ्यास करा, एकाच विषयाचा अभ्यास वारंवार केला नसला पाहिजे आणि दररोज सकाळी 4ला किंवा 5ला आपण उठलं पाहिजे. या त्या 6 टिप्स आहेत. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही तुमचं लक्ष अभ्यासामध्ये लागणार आहे